पुण्यापर्यंत आली आणि इथून तुम्हाला आता पुढे गाईड करेन। तर आता इथून आपल्याला पुण्यातून शिवाजीनगरमध्ये आता आम्ही थांबलो। तर इथून आपल्याला रतनवाडीपर्यंत एक बस आहे, त्या बसने आम्ही तिथपर्यंत जाणार आहे। साधारण आम्ही पहाटे 5 पर्यंत पोहोचणार आहे तिथे। तर चला तर आपण हा ट्रेक चालू करूया। रस्त्यातून दिसणारे डोंगर, हिरवळ आणि धुक्याने भरलेले वातावरण अगदी स्वर्गीय अनुभव यायला सुरुवात होते। आम्हाला ॲक्च्युली 5:30 पर्यंत इथे पोहोचायचं होतं, पण रस्ता थोडा खराब आहे, हायवेला ट्रॅफिक लागलं, त्याच्यामुळे आम्ही 6:30 पर्यंत, आता 6:30 वाजलेत, तर आम्ही 6:30ला इथे रतनवाडीमध्ये येऊन पोहोचलो आहे। आता इथून आम्ही ट्रेक चालू करणार आहे। साधारण 3 तास लागतात आपल्याला चढायला। तर आपण गाडीने थोडं पुढे जाऊ आणि मग तिथून आपण चालायला सुरुवात करणार आहे। आपण आता जिथून ट्रेक चालू करणार आहे तिथपर्यंत गाडीने येऊन पोहोचलो आणि मस्तपैकी सनराईज झालाय। इथे थोडंसं इन्फॉर्मेशन किंवा इंट्रो होणार आणि मग तिथून आपण पुढे चालायला सुरुवात करू। आणि इथून या भागातच AMKची रेंज आहे, म्हणजे या कळसुबाईची रेंज आहे। तर खूप सारे इथे ट्रेक्स आपल्याला करता येऊ शकतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आज आपण आलो आहोत एका जबरदस्त ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ठिकाणी, रतनगड किल्ला। हा किल्ला आहे अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरणाजवळ आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये लपलेला एक सुंदर रत्न। ट्रेकचा पहिला भाग हा जंगलातून जातो आणि थोडा चढ आहे। इथे चांगले शूज आणि पुरेसे पाणी घेऊन या। हा ट्रेक सुमारे 4 ते 5 किलोमीटरचा आहे आणि मधल्या वाटेत थोडे खडे, झाडी आणि नैसर्गिक गुहा दिसतात। वातावरण मात्र इतकं सुंदर असतं की थकवाच जाणवत नाही। 10-15 मिनिटं झालेत आपल्याला चालून आणि हे असं पाणी लागलंय आपल्याला या बाजूला। जेवढा फास्ट चढता येईल तेवढा आपण प्रयत्न करणार आहे चढायचा। तर रतनगडवर आता फ्लॉवर फेस्टिवल असा असतो, म्हणजे हे जे येलो कलरचे आणि पिंक कलरचे फुलं आहेत ते खूप जास्त आता फुलतात, त्यामुळे त्याचं रतनगडचं जे सौंदर्य ते अजूनच फुलतंय। तर आपण जसं वर जाऊ तसं तसं हे फुलं अजूनच डेन्स आपल्याला दिसायला चालू होते। रतनगड आणि खरंच हा किल्ला सह्याद्रीच्या मुकुटातील एक चमकणारा रत्नच आहे। आता जंगलातनं वाट सुरू झाली आहे। पाऊस पडल्यामुळे थोडा चिखल झालाय, पण चांगलं आहे की पाऊस नाही आहे, त्यामुळे आम्हाला पटपटपट वर जाता येतं। थोडंसं पावसाचं वातावरण आहे पण वाटत नाही पाऊस येईल। हा ट्रेक महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ट्रेकपैकी एक मानला जातो। जसं वर येईल तसं हळूहळू धुकं दिसायला सुरुवात झाली। हा गड अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला आहे। कळसुबाई शिखराच्या अगदी जवळ, म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराच्या सावलीत उभा असलेला हा ऐतिहासिक गड आहे। हा किल्ला AMK या प्रसिद्ध किल्ल्याच्या त्रिकोणाचा भाग मानला जातो। त्या काळी इथून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणे शक्य होते। आपण रतनगडला 2 गावातून जाऊ शकतो, पहिला सांप्रत गाव आणि दुसरा रतनवाडी। आपण रतनवाडीवरून खुंटीच्या सुळका मार्गाने वर जाणार आहे, जो आपल्याला त्र्यंबक दरवाजात घेऊन जाईल। साधारण 1.5 तास झाला आपल्याला चालायला चालू करून। आता आपण त्र्यंबक दरवाजाकडे चाललाय। तर आता ऑलमोस्ट आपला हाफ ट्रेक कंप्लीट झालाय आणि आता खरा पॅच चालू होणार आहे, म्हणजे एकदम इन्क्लाइंड असा पॅच आहे, त्यामुळे लाईट पण हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली। इकडे मागे पूर्ण दरी आहे आणि दरी म्हणजे खोल अशी नाही पण व्ह्यू असा आहे, आणि त्यामुळे आता मी तुम्हाला डायरेक्ट वरच गेल्यानंतर व्हिडिओ दाखवते।
कारण आता जेव्हा वर चालताना स्टॅमिना खूप लागतो, त्यामुळे एकदम शांत असं आपण चढणार आहे. शेवटचा चढ थोडा खडा आहे, पण वरून दिसणारं दृश्य अप्रतिम आहे. कधी कधी झाडांमधून वळणं घेत वाट वर जाते, कधी मोकळ्या डोंगर उतारावरून चालावं लागतं. मधल्या वाटेत काही ठिकाणी दरीचं सुंदर दृश्य दिसतं. थोडं थांबून श्वास घ्या आणि निसर्गाच्या शांततेत हरवून जावं. प्रत्येक पाऊल म्हणजे एक छोटंसं धाडस आहे. गडावर आपल्याला रत्नाबाई आईचं मंदिर, राणीचा हुडा, कडेलोट पॉइंट, नेढं हे दिसणार आहे. कडेलोट पॉइंटच्या इथून समोर AMK, हरिश्चंद्रगड, कात्राबाईचा सुळका, आजोबा आणि भंडारदरा धरण दिसेल आणि पिण्याच्या पाण्याचं टाकंसुद्धा दिसेल, जे प्रवरा नदीचं उगमस्थान आहे. त्याला लागूनच महादेवाचं शिवलिंग आणि नंदी आहे. रत्नाबाई आईच्या मंदिराकडे जाताना आपल्याला हनुमान दरवाजा सुद्धा लागतो. पूर्णपणे धुकं आहे आणि इथं आल्यानंतर हे जे काही वातावरण आहे त्याच्यामुळे पूर्णपणे थकवा जो आहे तो निघून गेलाय. ह्याच्यासाठीच तर 3-3 तास आम्ही चालतोय फक्त आणि फक्त हे असे व्ह्यू बघायला. खूप भारी वाटतंय. एकदम कड्याला लागून खाली पूर्ण दरी आहे आणि पूर्ण कड्याला लागून सेफ्टी आहे इथे, त्यामुळे जर कोणी नवीन ट्रेकर जरी असतील तरी पण ते येऊ शकतात. त्याला पकडून पकडून तुम्ही चालत राहू शकता. हा फक्त एक गड नाही, तर तो इतिहास, निसर्ग आणि वास्तुशिल्प यांचा संगम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक मजबूत आधारस्तंभ म्हणून तो उभा होता आणि आजही सह्याद्रीच्या या रांगात तो आपल्या भव्यतेने इतिहास सांगत उभा आहे. आता आपण 1-2 मिनिटाच्या त्र्यंबक दरबाराच्या इथे पोहोचणार आहे. पाऊस असल्यामुळे आणि खूप जास्त घसरण झालंय, त्यामुळे येत असताना थोडी काळजी घ्यावी. थोड्याच वेळात आपण पोहोचतो किल्ल्याच्या दरवाजापाशी. त्र्यंबक दरवाजा असं त्याचं नाव आहे. दरवाजाभोवती अजूनही जुनं बांधकाम, दगड आणि झाडांनी झाकलेले भग्नावशेष दिसतात. इतकं सगळं पाहून जाणवतं की इथं कधी काळी किती शौर्य आणि इतिहास दडलेला असेल. या किल्ल्याचे स्थान खूपच महत्त्वाचे होते. सह्याद्रीच्या रांगांमधून संवेदनशील भागावर नियंत्रण देणारा हा किल्ला होता. दूरवरचा परिसर सहज दिसत असल्यामुळे शत्रूची हालचाल पाहणं सोपं होतं. जलसाठा, 4 दरवाजे, चढवाटा आणि सुरक्षित स्थानामुळे हा किल्ला युद्धभूमी म्हणून व शासनस्थान म्हणून उपयुक्त ठरला. सुमारे 16व्या ते 17व्या शतकात या प्रदेशावर मुघल व निजामशाहीचा प्रभाव होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला असा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि पुढील मराठा साम्राज्याच्या काळात रतनगड काही काळ कोळी व आदिवासी सरदारांच्या ताब्यात गेला. 1818 मध्ये मराठा साम्राज्य इंग्रजांकडे झुकल्यावर इंग्रजांनी हा भाग ताब्यात घेतला आणि किल्ला सैनिकी वापरातून वगळण्यात आला. आता आपण गडावर आलोय आणि आता इथून थोड्या पायऱ्या वर चढून गेल्यानंतर नेढं लागेल आपल्याला. आणि हे आहेत आमचे ट्रेक लीडर वैभव सर. जर तुम्हाला असे गड एक्सप्लोर करायचे असेल तर तुम्ही ह्या ग्रुप बरोबर नक्कीच करू शकता. खूप भारी एक्सपिरियन्स असतो.
आपल्याला सांगा. आणि इथलं मुख्य आकर्षण म्हणजे नेढं. नेढं म्हणजे खडकात नैसर्गिकरित्या तयार झालेलं मोठं भोग. तिथून दिसणारं दृश्य म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण. वादळासारखा वारा, खाली खोल दरी आणि वर असीम आकाश. या दृश्याने मन अक्षरशः भारावून जातं. आता चालू झाली आहे अवघड अशी घसरण. पाऊस पडल्यामुळे दगड हे निसरडे झाले होते. त्यामुळे रेलिंगच्या आधाराने आपण हळूहळू खाली उतरत आहोत. वाटेत आपल्याला किल्ल्यांचे अवशेष बघायला मिळतात, जे काळानुसार जमिनीखाली गाडले गेले आहेत. शिखरावर अनेक खडक फोडून टाकी करण्यात आलेली आहेत, ज्यात वर्षभर पाणी साठू शकते. हे आता आपल्याला कंटिन्यू टाके लागलेत. या जागांबद्दल पौराणिक घटना अशी सांगितली जाते, जिथे ऋषी अगस्त्यांनी तपश्चर्या केली तेव्हा 2 थेंब अमृत येथे पडले आणि या ठिकाणून सुरू झाली ती नदी म्हणजे अमृतवाहिनी म्हणून ओळखली जाते. या पौराणिक घटनेमुळे या किल्ल्याला व परिसराला धार्मिक व मायथॉलॉजिकल महत्त्व प्राप्त झाले आहे. या गडाची उंची 4250 फूट आहे. या किल्ल्याला प्रमुख 4 दरवाजे आहेत: गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, कोकण दरवाजा आणि त्रिंबक दरवाजा. किल्ला अंदाजे 400 वर्षापूर्वी बांधला गेलेला आहे. 1763 साली हा किल्ला सरदार महादेव कोळी यांच्या ताब्यात होता. नंतर इंग्रजांनी हा किल्ला घेतल्याचे उल्लेख आढळतात. गड पिवळ्या फुलांनी म्हणजे सोनकीच्या फुलांनी पूर्णपणे बहरलेला होता आणि या पिवळ्या फुलांच्या चादरीमुळे ह्या गडाचे अजूनच सौंदर्य खुलत होते. समोर आपल्याला राणीचा हुडा दिसतोय. आणि अखेर आपण पोहोचलो आहोत रतनगडच्या माथ्यावर. वरून आपल्याला सह्याद्रीतील सुप्रसिद्ध शिखर कळसुबाई, अलंग, मदन, कुलंग आणि हरिश्चंद्रगड दिसतात. सगळीकडे धुकं आणि वाराची चादर पसरलेली असते. इथे वर माथ्यावर पोचल्यावर सर्वात आधी डोळ्यांसमोर उलगडतं निसर्गाचं अप्रतिम दृश्य. दूरवर दिसतं भंडारदरा धरणाचं पाणी आणि आजूबाजूला सह्याद्रीतील उंचच्या उंच डोंगर रांगा. आता आपण चाललेलो आहोत हनुमान दरवाजाकडे. तिथून आपल्याला रत्नादेवी मंदिर लागेल.
रत्नाबाई मंदिराच्या पुढे आपल्याला गुहा लागते। या गुहा आजही ट्रेकरसाठी मुक्कामाचं उत्तम ठिकाण आहे। गुहेच्या आत थंडावा असतो आणि बाहेर धुकं आणि वारा। पूर्वी या गुहांमध्ये सैनिक आणि गडावरचे राखणदार राहत असत। आजही इथे बसून समोरच्या डोंगरावरच्या दऱ्या न्हाळणं हा एक वेगळाच आनंद असतो। आपला गड आता पूर्ण बघून झालाय आणि आता आपण शिडीच्या मार्गाने खाली उतरणार आहे, जे रत्नादेवी मंदिराच्या याला लागूनच आहे। मी संध्याकाळी कॉल करू। गुहेनंतरचा भाग थोडा अवघड आहे। खडकाळ, चढ, अरुंद वाट आणि काही ठिकाणी लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत। पावसाळ्यात इथे काळजी घ्यावी लागते। साहसाचा खरा थरार इथे सुरू होतो। आपण उतरताना शिडीच्या मार्गाने उतरणार आहोत, जे गणेश दरवाजाच्या जवळ आहे। मी जेवढे जास्त या व्हिडिओमध्ये कव्हर करता येईल तेवढं केलं आहे। आणि ॲक्च्युली शनिवार रविवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे काही जागी काही जे दरवाजे होते किंवा बुरुज होते तिथे गर्दीमुळे काही दाखवता नाही आलं। तर जर तुम्ही प्लॅन करत असाल आणि जर पॉसिबल असेल तर तुम्ही मिडवीक या, जर तुम्हाला गड एक्सप्लोअर करायचा असेल तर। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। जय शिवराय। रतनगड म्हणजे फक्त एक ट्रेक नाही, तर ही एक अनुभूती आहे। निसर्गाशी जोडणारी, इतिहासाशी बोलणारी आणि स्वतःला शोधायला लावणारी। 1:45 वाजलेत आणि आपण ट्रेकच्या बेसपर्यंत आलोय। तर खूप भारी एक्सपिरियन्स होता। ॲक्च्युली उतरताना खूप वेळ लागला आम्हाला, कारण आपण पूर्ण वळसा घालून मग उतरतो, पण बेस्ट ट्रेक आहे, तुम्ही नक्की करा। रतनवाडीमध्ये सुमारे 1200 वर्ष जुनं असं अमृतेश्वर मंदिर आहे। अजून एक प्राचीन असं मंदिर आहे, तर आता आपण ते बघायला चाललोय, जवळच आहे, आपण जाऊया। त्याला मंदिरात आपण जसे आत एंटर करतो तसे हे पुष्करणी लागतंय। तर इथे वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती आहेत आणि असं निळशार असं पाणी आहे। अमृतेश्वर मंदिर हे इसवी सन 12वे ते 13व्या शतकात बांधलेले मंदिर आहे। हे मंदिर अतिशय नयनरम्य ठिकाणी आहे। स्थापत्य योजनेमध्ये मंडप, अंतराळ आणि गर्भगृह हे मंदिराच्या पूर्व दिशेस आहेत। तसेच पूर्व दिशेस दरवाजाच्या समोर द्वारमंडप आहे। पश्चिममुखी असलेले हे मंदिर शिवाला समर्पित आहे। मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग विलक्षण असून त्या खडकाच्या पोकळीमध्ये योनी स्थापित केलेली आहे, ज्यावर कलशाच्या आकाराचे 3 दगड एकमेकावर ठेवलेले आहेत।
मंदिराच्या मागील दरवाजाकडे म्हणजेच पूर्वेकडे तोंड करून पश्चिमेकडे दरवाजावर नंदी स्थापित केला आहे। याशिवाय वरांड्यात 2 क्षरित झालेले नंदी सुद्धा आहेत। असं उघडं झालं ना तुम्हाला सगळं दिसत नार बेग सगळं असं त्याच्यावर असं फडला करून बसले म्हणजे आता पाणी जास्त ना त्याच्यामुळं बेकारी आहे पाण्यामुळे आणि पाणी चांगलं कमळ्या एवढं पाणी असं एकदम जास्त त्याच्यामुळं दिसत नाही असं पाणी आता उन्हाळ्याशिवाय कमी नाही होणार। आता पाणी खाली पाणी वरतून रतनगड आहे ना तिथून अमृतवाणी तिथे दिसते तिथून पाणी तिथे बघा टाका बोर्ड आपल्या रोडला मग तिथून मध्ये येते आतमध्ये मोठं आणि मग तिथून खाली बनवलेलं त्याच्यात जात ते काय पांडवांचं नाही याला हेमाडपंथी मंदिर म्हणतात कळत आहे बघा हे अशी काही म्हणतात पांडवांचं अर्थ असं नाही त्याला हेमाडपंथी मंदिर शिव काळाचं मंदिर ज्या काळाला जेवढे आवडतं मंदिर आहे बघा कोल्हू तसं माणसं होती तिथे आणि माणसाची उंची किती होती 7 फुटाची इथून ठेवली 1 2 3 4 बघा तेवढी 7 फुटाची उंची होती ते काळात माणसाची आणि आता किती झाली दोपहर उंची कमी याच्यात आवडतात तर मित्रांनो हा होता रतनगडचा प्रवास। जर तुम्हाला अशीच अजून सुंदर ठिकाणं ट्रेक आणि ऐतिहासिक सफरीचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। मी नुपूर म्हणजे स्वराज्याची खार परत भेटेन पुढच्या प्रवासात। तोपर्यंत जय शिवराय। शिवाजी महाराज की जय। जय भवानी।